या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला, या देशद्रोह्यांचे बॉम्ब स्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधी मागणी आहे। दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले। या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते। शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। 2017 साली नाशिकमध्ये डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या नातेवाईकाचं लग्न झालं होतं। त्या लग्नाला तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांनी हजेरी लावल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी सभागृहात केला। त्या लग्न समारंभाचे फोटोही सभागृहात झळकवले आणि गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला, या देशद्रोह्यांचे बॉम्ब स्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधी मागणी आहे। आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? एकनाथ खडसेंच्या या आरोपाला सत्ताधाऱ्यांनी हरकत घेतली। सभागृहात मंत्र्यांचं नाव घेण्यापूर्वी त्यांना नोटीस देण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। तर ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी नोटीस देण्याची आवश्यकता नसल्याचा दावा केला। पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता, जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता। मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले, यांच्यावरती कारवाई नाही? पक्षनेते अंबादास दानवेंनी या प्रकरणी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला। आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं, पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी चर्चेची मागणी फेटाळून लावली। SIT चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही। मी ही 289 फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा। सलीम कुत्ता प्रकरणी सभागृहात बराच गदारोळ झाला। विरोधकांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलं। तसंच गिरीश महाजनांवरील आरोपांचं खंडन केलं। तर उद्धव ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारला। तत्कालीन DCPच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही। खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील। चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर कर नाही त्याला डर कशाला, लावा SIT लावा आणि बोलवा। मंत्री ते असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत, आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं, आम्हाला सुद्धा आनंद होईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले। आता विरोधकांनी अशाच एका लग्नावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना टार्गेट केलंय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह-काटशहचं राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।